जय शिवराय मित्रांनो, मी ज्ञानेश्वर माने तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे एकदम असा क्रेझी प्रोडक्ट की जो पाहण्यासाठी आणि जो मी मिळवण्यासाठी खूप आतुरत होतो. तरी तुम्हाला हे आतुरता न लावता हा बघा, हा आपल्याकडे आलेला आहे आज एक्झॉरचा वायपर ग्लव्स की जो मी ॲमेझॉनवरून परचेस केला होता. याची डिलिव्हरी खरं तर मला काल भेटली, पण काल खूप उशिरा भेटल्यामुळे याचा रिव्ह्यू मी नाही करू शकत. आज आपण अनबॉक्सिंग करू याची. अनबॉक्सिंगला तसं ॲमेझॉननं आपल्याला थोडंसंच ॲड केलेलं आहे. वाटलं होतं असा मस्त पॅकिंगमध्ये बॉक्स वगैरे येईन, पण काय नाही, एक पॉलिथिनची बॅग आणि त्याच्यावरतीच आपलं सगळं एक टेप लावून, स्टिकी टेप लावून दिलेलं आहे बिचाऱ्यांनी. सो असो तर लेट्स आपण त्याला आता ओपन करू. तर टंटडान असा काहीतरी आपला हा प्रोडक्ट आपल्याकडे रिसीव झालेला आहे. तर हे ठेवतो थोडंसं साईडला, त्याची काय आपल्याला घेणं देणं नाही. हा मेन प्रोडक्ट आपला आलेला आहे अशा काहीतरी 2 पॅकिंगमध्ये. त्याच्यासोबत पाहू शकता तुम्ही एक्झॉरची ब्रँडिंग, ग्लव्सचे काही फीचर्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. आणि लेट्स सेपरेट करण्यासाठी फक्त त्यांना पुल करायचं. तिथं जे बटन दिलेलं आहे ते बटन सेपरेट होईन आणि आपले ग्लव्स सेपरेट होतील. तर बघा, छान एकदम असे प्रीमियम हातामध्ये घेतल्यावर असं वाटतं की खूप मोठी इन्व्हेस्टमेंट याच्यावरती केलेली आहे. तसं तर काय नाही आहे. सध्या तर आपण मिडल क्लासची मुलं जास्त प्रीमियम ग्लव्स आपण घेऊ शकत नाही, पण हेच ग्लव्स आपल्यासाठी खूप प्रीमियम आहेत. तर बघा, एकदम असं युनिक, ज्याला आपण काय म्हणतो स्वीट लेदर, हा पूर्ण ग्लव्ज आहे तो लेदरचा बनलेला आहे. पाठीमागूनही लेदर आहे आणि आपल्याला व्हेंटिलेशनसाठी फिंगर्सवरती त्यांनी एक मेश मटेरियल यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा, मेन महत्त्वाचं जे असतं आपल्या ग्लव्समध्ये असणारं प्रोटेक्शन, त्याच्यासाठी आपल्याला फिंगरवरती एक फायबर, हार्ड कार्बन फायबर बघायला भेटतं. त्याच्यानंतर जे आपले नकल गार्ड आहे ते पण एकदम स्ट्रॉंग आहेत. आवाज तुम्हाला ऐकू येतच असेल त्याचा, एकदम स्ट्रॉंग आहेत. आणि त्याच्या खाली आतमध्ये इथं बघा, हे जॉईंट नाही, जेणेकरून आपण घातल्यानंतर जे आपला अँकल ट्विस्ट होणार आहे, ट्विस्ट केल्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी. तसं एक्झॉर ब्रँड आहे ना, ब्रँडने थोडासा स्टडी केलेलाच असतो त्यांच्या प्रोडक्ट्सवरती. इथं पण एक्झॉरची ब्रँडिंग आपल्याला बघायला भेटते. आतमध्ये त्याची साईज, हा तर मी एम साईजचा मागवला आहे, तरी तुम्ही तुमच्या हँडच्या साईजनुसार तो मागवू शकता. इथं पण आपल्याला फोमिंग वेस्ट मस्त दिसते. इथे एक एक्झॉर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्लव्समध्ये जे असतं ते हे प्लाम स्लायडर. कारण जेव्हाही आपल्या बाय चान्स ॲक्सिडेंटमध्ये जेव्हाही आपण खाली पडतो, तर त्यावेळेस आपल्या जे हा हात आहे हा ग्राउंडला टच करतो आणि त्याच्यानंतर जे आपले रिस्ट आहे, म्हणजे जे आपलं मनगट आहे, ते मोडण्याचे चान्सेस बरेच असतात. त्याच्यामुळे हा प्लाम स्लायडर खूप खूप गरजेचा आहे. इथे बघा, एक सोडून आपल्याला 2 पाम स्लायडर दिलेत, म्हणजे एक्झॉरने आपल्या प्रोटेक्शनची खूप काळजी घेतलेली आहे. आपल्याला घालण्यासाठी ह्याला एक वेलक्रो दिला आहे. वेलक्रोची पण क्वालिटी चांगली आहे. थंबवरती पाहू शकता तुम्ही, पूर्ण इथं पण फोमिंग करून दिलेले आहे याच्यासारखं. ठीक आहे, फायबर प्रोटेक्शन नाही आहे थंबला, पण ही फोमिंग एकदम क्वालिटीची केलेली आहे मटेरियल पूर्ण. आणि आपल्याला टच कम्पॅटेबल बनवण्यासाठी, म्हणजे आपला जो मोबाईल आहे तो वापरण्यासाठी आपल्याला या फिंगरवरती आणि या फर्स्ट आपल्या इंडेक्स फिंगरवरती दोन्ही साईडला त्यांनी टच कम्फर्टेबल मटेरियलचा यूज केलेला आहे. जेव्हानंतर आपल्या हँडलला ग्रीप येण्यासाठी त्यांनी इथे एक ग्रिपर, थंबला एक ग्रिपर चांगल्या वेल पद्धतीने सेट केलेला आहे. असं वाटतंय यांच्याकडे बघून खरंच असा प्रीमियम लुक आहे. त्याचे 3 कलर तुम्हाला बघू शकता, जो की मी आत्ता ऑर्डर केलेला आहे. ब्लॅक रेड, प्युअर ब्लॅक आणि ब्लॅक निऑन, असे 3 कलर तुम्हाला अवेलेबल भेटतील. खरं तर हा प्रोडक्ट लो प्राईजला एकदम हाय क्वालिटीचा असल्यामुळे ना, डायरेक्ट आउट ऑफ स्टॉक आहे. तुम्ही फ्लिपकार्टवरती जाऊन चेक करू शकता. फ्लिपकार्टवरती मला तर तो आउट ऑफ स्टॉकच असा वाटला. फ्लिपकार्ट आपल्याला सांगत नाही आउट ऑफ स्टॉक आहे, तुम्ही कुठलंही लोकेशन टाका, ते नॉट डिलिव्हर इन युअर लोकेशन असं तर म्हणते. ॲमेझॉनवरती मी 5-6 वेळा चेक केलं, म्हणजे कंटिन्यू हे 4 महिन्यांपासून मी चेक करतो. ऑफलाईन मार्केटला तर मला कुठेच नाही भेटले, पण ॲमेझॉनवरती चेक केले तर मागच्या 4 महिन्यांपासून मला मागच्या 15 दिवसांखाली ते अवेलेबल. आणि लकीली एकच पीस मी ऑर्डर करताना राहिला होता माझ्या साईजमध्ये. तसं एक्सेल साईजमध्ये, मोठ्या साईजमध्ये तुम्हाला भेटून जातील ते, पण माझ्या एम साईजमध्ये हा एकच पीस राहिला होता, मी ऑर्डर केला आहे. जवळपास हा मला 2800 रुपयाला ग्लव्स पडलेला आहे. ते तुमच्या ऑफरनुसार किंवा मार्केटनुसार
ते कमी जास्त होत जाईल. म्हणजे तुम्हाला नियर अबाउट 2500पासून तो 3000पर्यंत हा ग्लव्स पडेल. सो असो हा हातामध्ये घातल्यानंतर आपल्याला कसा वाटतो आपण तो बघू आणि तुम्हीही मला नक्की सांगा. तर बघा आपल्याला घालण्यासाठी पुल करण्यासाठी त्यांनी ते एक कापड दिले. याच्यावरती पण त्याने एक्झॉरची ब्रँडिंग केलेली आहे. मस्त हातामध्ये घातल्यानंतर असा काहीतरी लुक येते, एकदम असा कम्फर्टेबल काहीतरी एकदम हाय क्वालिटी मटेरियल आपण हातामध्ये घातलं आहे. फोमिंग पूर्ण मी बघा रिस्ट पूर्ण बंद करू शकतो आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. नकलच्या खाली इथे गॅप असल्यामुळे पण आपण माझी पूर्ण मी मुठ्ठी बंद करू शकतो. याच्या खाली एकदम हाय क्वालिटीची फोमिंग केलेली आहे, त्याच्यामुळे खरंच क्लास वाटतो आहे. दुसरा आपण घालून बघू, एकच कशाला. छान कसे वाटतात नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका ग्लव्स कसे वाटायलेत. मला तर खरंच खूप भारी वाटतात. येणाऱ्या माझ्या राईडसाठी खूप खूप गरजेचे आहेत हे, कारण प्रोटेक्शन असेल तर राईड असेल एवढंच नाही आहे. बघा ही जी आपली पिंकी फिंगर आहे, पिंकी फिंगरवरती सुद्धा एक एक्स्ट्रा लेअर त्याने ॲड केली आहे. म्हणजे इन केस पिंकी फिंगर सगळ्यात जास्त हाय डॅमेज होणारं मटेरियल आपली फिंगर असते, म्हणजे बोट असतं. तर आपल्या त्या करंगळीवरती पण त्याने एक्स्ट्राची फोमिंग करून दिलेली आहे. एवढी काळजी एक्झॉरनं घेतलेली आहे. खरंच एक्झॉर क्वालिटीसाठी ब्रँड आहे, कारण अभ्यास करत होतो त्याच्या प्रत्येक प्रोडक्टवरती. समोर पण ठीक आहे, याची जी स्टिचिंग आहे, सिलाई आहे, ते आतल्या साईडनं आहे. थोडीशी ते बोटांना जाणवते, पण मला नाही वाटत की एवढा त्याचा काही त्रास होईल आपल्यांना. आता तुम्ही तिन्ही सीझन घालू शकता, समर विंटर आणि मान्सूनमध्ये पण पावसाळ्यामध्ये मला हे थोडेसे ओले होतील असं वाटते, कारण लेदर आहे, मेश मटेरियल आहे, एका वॉटरप्रूफ नाहीत, नॉर्मल वॉटर रेजिस्टन्स आहेत. आणि ह्याचं जे नाव पडलं आहे एक्झॉर वायपर ग्लव्स, ते पडलं आहे याच्यावरून. इथे जे तुम्हाला दिसतं आहे हे वायपर, हे वायपर म्हणजे एवढंसा छोटासा प्रोडक्ट आपल्याला आपला जीव वाचवण्यासाठी खूप खरंच मोठा आहे. कारण जेव्हा आपण हाय रेनीमध्ये किंवा हाय फॉग्समध्ये जेव्हा बाईक राईड करत असतो, जेव्हा आपल्या हेल्मेटच्या वायपरवरती हेल्मेटच्या ग्लासवरती जे पाण्याचे छोटे छोटे पार्टिकल्स क्रिएट होतात, जे पाण्याचे थेंब गोळा होतात, त्यांना वाईप करण्यासाठी हे मटेरियल आपल्याला इथं दिलेलं आहे. आणि हे खरंच खूप आपल्याला त्या टायमिंगला गरजेचं येतं. मी फेस केला आहे तो प्रॉब्लेम, त्याच्यामुळेच याचे एक्झॉरचे अजून दुसरे होते, पण हा वायपर असल्यामुळे खरं तर हा प्रोडक्ट मी मागवला आहे. आणि या क्वालिटीमध्ये, या प्राईज रेंजमध्ये खरंच खूप भारी. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना पाठवा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काही दिवसातच मी एका खूप मोठ्या लाँग ड्राईव्हवरती म्हणजे राईडवरती जात आहे. त्याचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवेन, नक्कीच पाठवेन. तर ती एक सरप्राईज राईड पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑलवरती टाका, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करताच तो तुमच्याकडे सगळ्यात आधी पोहोचेन. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे ग्लव्स कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी आयुष्य खूप सुंदर आहे. जय शिवराय.